ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। अखेर आता रविराज यांनी जी डेड बॉडी भेटलेली असते ती प्रतिमाची नसल्याचं सिद्ध करण्यासाठी DNA टेस्ट करण्याचा खूप मोठा मार्ग काढलेला असतो आणि त्याचमुळे प्रिया नागराजचे धाबेदार आणलेले असतात। तर तिथेच आता प्रिया नागराज एक जबरदस्त अशी प्लॅनिंग रचणार असतात व ती डेड बॉडी प्रतिमाचीच आहे हे सिद्ध करून दाखवणार असतात व तिथे आता सुभेदार किल्लेदार परिवाराला अंधारात ठेवत खूप मोठा सापळा रचून प्रिया नागराजने आता त्यांची प्रतिमा कायमची मेल्याचे सिद्ध करून त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळणार असतो। तर आता जे रविराज प्रियाची ते डेड बॉडी सोबत DNA टेस्ट करणार असतात तर प्रिया नागराज आता कोणत्या संधीचा कसा फायदा घेऊन ते DNA टेस्ट जे DNA रिपोर्ट आहेत ते कसे बदलवणार व त्यानंतर जेव्हा ती बॉडी प्रतिमाचा आहे हे समजल्यानंतर पुढे नक्की काय घडणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रिया इकडे आता बोलण्याच्या ओघामध्ये एक वाक्य असं बोलून गेलेले असते की ज्यामुळे मोठा चमत्कार करत रविराजांची ट्यूब पेटलेली असते आणि रविराजांनी आता DNA टेस्ट करण्याचा मार्ग काढलेला असतो। प्रिया नागराज प्रचंड घाबरून गेलेले असतात। तर प्रिया म्हणत असते की हा किल्लेदार काय डोक्यावरती पडला आहे का, अति डोक्याचा वापर करायची काय गरज होती। तेव्हा नागराज म्हणतो की हाडाचा वकील आहे तो आणि तो डोक्याचा वापर नाही करणार तर कोण करणार। तेव्हा आता प्रियाने एक जबरदस्त मार्ग काढलेला असतो आणि त्यांच्या दोघांच्या प्लॅनिंगला सुरुवात ही झालेली असते। तर तोपर्यंत आता प्रियाचे ब्लड सॅम्पल्स रविराज त्यांनी लॅबमध्ये पाठवलेले असतात। प्रियाची एक चूक तिला आता महागात पडलेली असते व प्रिया नागराज जबरदस्त अडकलेले असतात। तर प्रियाने इकडे आता प्लॅनिंगनुसार पूर्णाजीला फोन लावण्याचं ठरवलेलं असतं, कारण जर सुभेदारांना प्रतिमा मेल्याची बातमी जर मिळेल तेव्हा आता ते दोघेही किल्लेदारांच्या घरामध्ये जाऊन ढसाढसा रडतील, त्यानंतर मोठा तमाशा होईल आणि त्याच संधीचा फायदा घेऊन प्रिया नागराज DNA रिपोर्ट्स बदलतील। हा त्यांचा रचलेला एक प्लॅन असतो। तर प्लॅनला सुरुवात झालेली असते। लगेचच प्रिया आता पटकन पूर्णाजीला फोन करते। तेव्हा पूर्णाजी फोनवरती तन्वी असल्याचं कळताच पुढे काही बोलणार इतक्यात आता नाटकी प्रिया रडण्याचं नाटक करायला लागते। पूर्णाजी खूप घाबरतात। पूर्णाजी विचारतात की तन्वी बाळा, अगं तुला काय झालं आहे रडायला, अशी का रडतेस तू। तर इकडे पूर्णाजीला आधीच एक अशुभ संकेत मिळालेला असतो, कारण पूर्णाजीची माळ तुटलेली असते आणि त्याचमुळे पूर्णाजी खूप घाबरलेले असतात। पूर्णाजीच्या मनात एक वेगळीच भीती निर्माण झालेली असते आणि काळजीही वाटत असते। त्यांना सुभेदारांच्या घरावरती येणाऱ्या नव्या संकटाची चाहूल लागलेली असते। तर आता पूर्णाजी खूप घाबरतात। तेव्हा प्रिया सांगते की पूर्णाजी, अगं तुला कसं आणि काय सांगू मला तेच सुचत नाहीये, आपल्यावरती खूप मोठं संकट आलं आहे पूर्णाजी। तेव्हा आता पूर्णाजीच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि त्यांना आठवतं की आपली माळ तुटली होती म्हणजे आपल्याला अशुभ संकेत मिळालेला आहे। तेव्हा आता घाबरून पूर्णाजी विचारतात की काय झालं आहे तन्वी, अगं मला सांग ना बाळा, हे बघ माझ्या मनाची धाकधूक खूप वाढली आहे, प्लीज मला सांग काय झालं आहे ते। तेव्हा आता प्रिया म्हणते की पूर्णाजी, अगं पोलिसांना एक डेड बॉडी मिळाली आहे आणि त्यांनी आम्हाला पाहण्यासाठी बोलवलं होतं आणि ते म्हणणं असं आहे की ती बॉडी माझ्या आईची आहे, म्हणजे तू समजू शकते ना पूर्णाजी आता नक्की काय असेल ते। तेव्हा आता पूर्णाजीला मोठा धक्का बसतो आणि पूर्णाजी म्हणतात की काय, प्रतिमाची डेड बॉडी, असं नाही होणार तन्वी, अगं माझी प्रतिमा जिवंत आहे, त्या पोलिसांचा काहीतरी गैरसमज झाला असेल। तेव्हा प्रिया म्हणते की नाही पूर्णाजी, त्या बॉडी शेजारी आईच्या खूप साऱ्या वस्तू सापडल्या आहेत आणि त्याचवरून ती बॉडी आईची आहे हे आमच्या लक्षात आलं आहे आणि ते सिद्धही झालं आहे। तेव्हा ही गोष्ट तुला कशी आणि कोणी सांगायची याचे सगळेजण विचार करत होते। आता उद्यापर्यंत ती बॉडी आपल्या ताब्यात दिली जाईल। तेव्हा आता पूर्णाजीला इकडे मोठा धक्का बसलेला असतो। तर पूर्णाजी कोलमडून गेलेले असतात। तिथे आता सुभेदारांना सुद्धा मोठा धक्का बसतो आणि सगळेच जण आता खूप रडत असतात सगळेजण। तेव्हा आता घरातील सर्वच जण एकच सांगत असतात की ती बॉडी आपल्या प्रतिमाची नसणार आहे। गेली 25 वर्ष पूर्णाजी घरातील सर्वच जण प्रतिमेचे येण्याची वाट पाहत होते। तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की देवी आईने तर मला 2-3 संकेतही दिले होते। दिवाळीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मला प्रतिमेचं ते नाणं मिळालं होतं, मग हा कसला अशुभ संकेत आहे देवी आई तुझा, फक्त असा काहीतरी चमत्कार कर की ती माझी प्रतिमा नाही हे सिद्ध होऊ देत।
तर आता पूर्णाची खूप रडत असते आणि पूर्णाची तिथे कल्पनाला सांगते की कल्पना, मला आता काहीच ऐकून घ्यायचं नाही, मला आत्ताच्या आत्ता रविराजांची भेट घ्यायची आहे, मला माझ्या प्रतिमाला पाहायचं आहे. विचित्र वेड्यासारखी पूर्णाची वागायला लागलेली असते. प्रियाला जे हवं असतं, जे जसं हवं असतं अगदी तसंच घडत चाललेलं असतं आणि प्रियाच्या प्लॅनिंगनुसार अख्खा सुभेदार परिवार आता किल्लेदार परिवाराला भेटायला आलेला असतो. पूर्णाचीला पाहून रविराजांना मोठा धक्काच बसतो. तर पूर्णाचीला रविराज म्हणतात की पूर्णाई, तुम्ही इथे कशा काय आलात? तेव्हा पूर्णाचीला रडू आवरत नसतो. पूर्णाची रडते, रडायला लागते आणि विचारते की रविराज, अहो हे कसलं बालंट आपल्या घरावरती आला आहे, आपली प्रतिमा गेल्याची बातमी मला मिळाली. तेव्हा आता रविराज म्हणतात की काय, ही बातमी तुमच्यापर्यंत कोणी पोहोचवली? इतक्यात आता प्रियाचं नाव पूर्णाची घेणार. तेव्हा आता पूर्णाचीला प्रिया लगेचच म्हणते की अगं पूर्णाची, बघ ना गं हे काय होऊन बसलं आहे. तर आता प्रियासुद्धा रडण्याचं नाटक करत असते. तर प्रिया म्हणते की नाही नाही, ती बॉडी माझ्या आईची नसणारच आहे आणि बाबा आम्ही सगळेजण हे सिद्ध करून दाखवू. तेव्हा आता प्रताप म्हणतो की हो तन्वी, ती बॉडी आपल्या प्रतिमाची नसणारच आहे आणि देव असा निर्दयी नाही होऊ शकणार, आपली प्रतिमा परत येणार असं कल्पना तिथे म्हणते. तर रविराज म्हणतात की प्रताप, सगळेजण थांबा. तेव्हा आता रविराज सगळं काही समजावून सांगत असतात. इतक्यात तिथे प्रिया म्हणते की बाबा, मला ना कॉलेजचं एक खूप महत्त्वाचं काम आहे, तेव्हा मी जराशी जाऊन येते. तेव्हा आता तिथे रविराज म्हणतात की अगं पूर्णाई आले आहेत, सगळा अख्खा परिवार आपल्याला भेटायला आला आहे आणि तू अशी बाहेर का जातेस? तेव्हा आता लगेचच नागराज प्रियाची साथ देतो आणि म्हणतो की दादा, तू काळजी नको करूच, मी ना तन्वीसोबत जातो आणि तन्वीला परत घेऊन येतो, तिचं काय काम असेल ते आम्ही पूर्ण करतो आणि दोघेही मिळून येतो. तोपर्यंत तू सगळं काही पूर्णाईना समजावून सांग. तेव्हा आता नागराज सोबत चालला आहे म्हटल्यानंतर रविराजांना आता प्रियाची काळजीच नसते आणि दोघांनाही आता रविराज जाण्याची परवानगी देतात. तर आता दोघांनाही आयती संधी मिळालेली असते लॅबमध्ये जाऊन रिपोर्ट बदलण्यासाठी. तर रविराज इकडे आता सगळ्यांना सांगत असतात की पूर्णाई, मला पोलिसांचा फोन आला होता की त्यांना एका म्हणजे कोयना सोसायटीच्या पाठीमागच्या बाजूला एक डेड बॉडी भेटली होती. तर ती बॉडी पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो. तेव्हा त्या बॉडीच्या शेजारी काही वस्तू मिळाल्या होत्या आणि सुमनने त्या वस्तू पाहिल्या. तेव्हा सुमन आम्हाला म्हणाली की त्या वस्तू प्रतिमा वहिनीच्याच आहेत, म्हणजे अगदी तशाच वस्तू तिच्या जवळ होत्या. परंतु पुन्हाही मला असं वाटलं की या एका तरी मिळालेल्या गोष्टीवरून आपण हे ठरवू शकत नाही ना की ती बॉडी आपल्या प्रतिमाचीच होती. म्हणून हा मी खूप मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे DNA टेस्ट करण्यासाठी. कारण एकदा का तन्वी आणि ते डेड बॉडीचे DNA टेस्ट केले तर आपल्याला कळेल लवकरात लवकर की ती बॉडी प्रतिमाची नाहीच आहे. तेव्हा आता प्रताप म्हणतो की बेस्ट रविराज, खरंच तू खूप महत्त्वाचं आणि खूप चांगलं काम केलं आहेस. तेव्हा आता रविराज म्हणतात की अरे ते मला ना तन्वीमुळेच समजलं, कारण तन्वी ओघाओघात बोलून गेली की असा काहीतरी चमत्कार व्हावा की मी सिद्ध करू शकेन की ती बॉडी माझ्या आईची नाही आहे. आणि तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला आणि मला जाणवलं की आपण या बॉडीची DNA टेस्ट करून घेऊ शकतो आणि त्यामुळे ती बॉडी प्रतिमाची नाही आहे हे सुद्धा सिद्ध होईल. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की माझी तन्वी खरंच खूप हुशार आहे, वेळेवरती तिने जे काही बोलली त्यामुळे कदाचित आपल्यावरती आलेलं हे खूप मोठं संकट तरी ठरेल. तर तिकडे प्रिया नागराज दोघी त्या हॉस्पिटलमध्ये त्या लॅबमध्ये गेलेले असतात. तेव्हा आता प्रिया नागराज यांनी एका नर्सला आपल्या हाताशी घेतलेलं असतं. तर त्या नर्सला आता सांगितलेलं असतं की तुला हवे तेवढे आम्ही पैसे देऊ आणि प्रियाने आता नावंसुद्धा सांगितलेली असतात. तर हे रिपोर्ट आम्हाला बदलायचे आहेत, म्हणजे ती टेस्ट निगेटिव्ह यावी असंच आम्हाला वाटतं आणि ते जर काम तुम्ही आमचं केलं तर तुम्हाला हवे तितके पैसे द्यायला आम्ही तयार आहोत. तेव्हा पहिल्यांदा तर ती नर्स खूप घाबरलेली असते, परंतु नागराज प्रियाने पैशाचे इतके वाढवलेले असतात की त्यामुळे ती नर्स आता त्या पैशांना भुलते व त्या नर्सला आता पैशांची लालसा दाखवल्याने ती काम करायला तयार होते. तर आता प्रिया नागराजने जे ठरवलेलं असतं प्लॅनिंगनुसार ते सगळं काही तसंच घडत चाललेलं असतं. तर प्रिया नागराजने आता आलेले ओरिजिनल रिपोर्ट आपल्या हाती घेतलेले असतात आणि त्यानंतर जे रिपोर्ट बदललेले असतात ते रिपोर्ट तिथेच ठेवून दिलेले असतात की जेणेकरून रविराज ते रिपोर्ट घेण्यासाठी येतील आणि ती टेस्ट निगेटिव्ह आहे म्हणजे जी बॉडी. तर प्रिया नागराजने आता मुद्दाम पैसे चारून त्या नर्सकडून ते पॉझिटिव्ह रिपोर्ट्स काढून घेतलेले असतात आणि तिथे आता ती बॉडी प्रतिमाचीच असल्याचं सिद्ध केलेलं असतं. तर त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 24 तासानंतर आता लॅबमधून रविराजाने रिपोर्टसाठी फोन आलेला असतो. जेव्हा रविराज ते रिपोर्ट घेऊन येतात तेव्हा रविराज पूर्ण कोलमडून गेलेले असतात. तर प्रिया नागराज नाटक करत त्यांना विचारतात की नक्की काय झालं आहे. तेव्हा आता रविराज खूप रडत असतात आणि ते सांगतात की रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत आणि ती बॉडी आपल्या प्रतिमाचीच आहे असं म्हणून आता तिथे
किल्लेदारांवरती प्रिया नागराजने जबरदस्त प्लॅनिंग करून दुःखाचा डोंगर कोसळवलेला असतो. तर प्रतिमा आता आपल्याला सोडून कायमची निघून गेली हेच मनात ठेवून आता रविराज तिथे प्रिया नागराजने दाखवलेलं खोटं सत्य स्वीकारलेलं असतं व प्रतिमाचा चॅप्टर आता कायमचाच बंद करून टाकलेला असतो.